आता पाहूया सविस्तर बातम्या। विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार गेल्या वर्षभरात सर्वच स्तरावर अपयशी ठरलंय। त्यातून प्रगत महाराष्ट्राची पिछेहाट झाली। सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे। 3 पक्षांच्या सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही। कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचारावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी सांगितलं। भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा पंचनामा केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून मराठा आरक्षणापर्यंत सर्वच स्तरावर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला। विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही जनतेचा विश्वासघात करून शिवसेनेनं अभद्र सत्ता स्थापन केली, असं उपाध्ये यांनी स्पष्ट केलं की महाआघाडी सरकारचं महाअपयशी वर्ष, कारण ज्या गोष्टीसाठी हे सरकार, मी राजकीय पक्षाच्या विश्वासघाताबद्दल बोलत नाही, मी भारतीय जनता पार्टीच्या विश्वासघाताबद्दल बोलत नाही, पण जनतेला एक आश्वासन दे, जनतेसमोर जो चेहरा होता, जनतेसमोर जे आश्वासन होतं, तो विश्वासघात करत एक वेगळं सरकार आलं। त्यामुळे एका अर्थाने पहिला जनतेच्या विश्वासघातात आलेले सरकार, त्यामुळे जनतेची सातत्याने फसवणूक करण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे। 3 पक्षात कोणत्याही प्रकारचा समन्वय आपल्याला दिसत नाही। एकमेकांबद्दलच्या ज्या पद्धतीच्या भावना आहेत त्या आपण बघतो, आणि त्यामुळे जनतेसाठी 1 वर्ष हे अंधाराचं आहे, हे कुठल्याही प्रकारचं दिशा देणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राला पिछाडीवर नेणार आहे। मुळातच जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही। इतकंच नव्हे तर प्रत्येक पक्ष वेगवेगळी भूमिका मांडत असतो, त्यामुळे हे सरकार दिशाहीन झालंय, असं उपाध्ये म्हणाले। यापुढे भाजप बरोबर कधीही युती करणार नाही असं जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणाऱ्या हिंदुत्वाला सत्तेसाठी तिलांजली दिली आहे, अशी त्यांनी टीका केली। तुमचे खासदार निवडून येत होते, तुमची गरज होती, ज्यावेळी तुमचे आमदार निवडण्याची गरज होती, त्यावेळी तुम्हाला नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो चालले, ते नेते म्हणून तुम्हाला चालले। आज तुम्ही विश्वासघात केलात, असं की तुम्ही तुमच्या भूमिका तपासून बघा। तुम्ही हिंदुत्व सोडलं, ज्या हिंदुत्वासाठी माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने काँग्रेसवर टीका केली, त्यांच्यासोबत आज तुम्ही जाऊन ते म्हणजे सावरकर असतील, ज्यांच्यावर सावरकरांबद्दल जे सातत्याने टीका करतात, त्या काँग्रेससोबत तुम्ही जाऊन बसलात, की तुम्ही हिंदुत्व सोडलं, माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेत, सत्तेसाठी तुम्ही ज्या तडजोडी करणार आहेत त्या सगळ्या तडजोडी तुम्ही केल्यात, हे आजचं वास्तव आहे। राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आलंय। कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाले। महिलांची सुरक्षा धोक्यात आली, तर मराठा आरक्षणाचा या सरकारनं खेळखंडोबा केलाय। शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं दिली, मात्र विरोधी पक्ष म्हणून भाजप जनतेच्या प्रश्नांवर लढत असल्याचं उपाध्ये म्हणाले। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सत्तेवर येण्यापूर्वी मदतीची घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्यावर मात्र आपला शब्द पाळला नाही। वीज बिलाचा प्रश्न सुद्धा त्यांनी भिजवत ठेवलाय। या प्रश्नावर प्रत्येक मंत्री वेगळी भूमिका जाहीर करत असतात, तसंच आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जाते। त्यामुळे आलं अंगावर ढकललं केंद्रावर, असं चित्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबतीत निर्माण झालंय। कोरोना काळात ते कधीच घराबाहेर पडले नाहीत, केवळ मी आणि माझं कुटुंब यातच ते अडकून राहिले। आघाडी सरकार विरोधात बोलणाऱ्यांची ते गळचिपी करतायत, त्यातून त्यांचा अहंकार दिसून येतोय। या अहंकारातूनच अर्णब गोस्वामी कंगना राणावत प्रकरणात हे सरकार तोंडघशी पडलंय। तरीही करदात्या जनतेचा पैसा वकिलांच्या लाखो रुपयांच्या फीवर उधळला जातोय, असा आरोपही केशव उपाध्ये यांनी केलाय। की जे आमचे विरोधी आहेत, जे आमच्यापेक्षा जे अत्यंत आमच्या विरोधात लिहितील, अशांवरती कठोर कारवाई केवळ अहंकारातनं करण्याचं काम झालं। आमच्या विरोधामध्ये लिहायचं नाही, केवळ अहंकारातनं मी कसा बोलतो माझ्या विरोधाच्या कारवाईच करतो। मग ती अर्णवच्या विरोधातली कारवाई असो, ती कंगनाच्या विरोधातली कारवाई असो, आणि यातनं जे नुकसान आहे सर्वसामान्यांच्याच खिशातनं जो कर गोळा जातो, त्या म्हणजे एकीकडे असं म्हणायचं की आमच्याकडे पैसे नाही आहेत, मात्र त्याच वेळी तुम्ही कंगना आणि अर्णव प्रकरणी जे वकील लावले त्याच्या लाखोच्या फिया महापालिकेने आणि राज्य सरकार भरतंय, हे कशासाठी?
त्या लाखोंच्या फिया कुठून येणार? भविष्यात भारतीय जनता पक्ष प्रबळ विरोधी पक्षाची आणि जनतेच्या हिताची भूमिका पार पाडेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी उपस्थित होते.